आजची रेसिपी आहे एकदम झटपट होणारी अशी मसूर भातची रेसिपी. कसा बनवायचा सांगते. एका भांड्यात मसूर आणि तांदूळ 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सोक करायला ठेवले होते. त्यानंतर एका कुकरमध्ये तूप घेतलं आहे. ते गरम झाल्यावर त्यात जिरं आणि लसणाच्या पाकळ्या चॉप करून घातल्या आहेत. त्यानंतर एक हिरवी मिरची उभी स्लाइस करून टाकली आहे. नंतर एक मोठा कांदा स्लाइस करून आणि टोमॅटो चॉप करून टाकले आहेत आणि तो सॉफ्ट होण्यासाठी मीठ टाकून मिक्स करून घेतला आहे. आता मसाले टाकून घेऊया. इथे मी हळद, धणे पावडर, घरचा लाल मसाला आणि गरम मसाला टाकला आहे. 3 ते 4 मिनिट मसाला शिजू द्यायचा आहे आणि त्यानंतर सोक केलेली मसूर डाळ आणि तांदूळ घालून 1 ते 2 मिनिट परतायचं आहे. पाणी घालून प्रेशर कुक करायचं आहे. 2 शिट्या झाल्या की गॅस बंद आणि मग रेडी आहे तुमचा मसूर भात, जो तुम्ही दह्यासोबत एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका. बाय.